खरं म्हणजे मी खूप वाईट बोललो आहे ताईला. तसं नव्हतं बोलायला पाहिजे. मला खूप पश्चाताप होतो त्या गोष्टीचा. तुम्हा पुरुषांचं तसंच असतं. तुम्हाला बाईचं मन कधी कळतच नाही. ताईचं सदाशिव प्रेम आहे म्हणून ती तशी वागते आणि बोलते, पण ते तुला त्याशी काही घेणं देणं नाहीये. आता माझंच उदाहरण गेलं. मी किती मोठे मोठे स्वप्न पाहिले होते. लग्न करेल तर एखाद्या करोडपती व्यक्तीशी, पण नशीब माझं मिळाला भंगारपती. पण आयुष्यात कधी खरं न पाळायचं. म्हटलं चला समोर जाऊ, समोर आपले स्वप्न खूप. मी भंगारपती आणि तुम्हाला अडाणी अंबारीची जाऊ लागला. तुझ्या घरी कारच कारा कारच कारा कारच कारा. कार अशी पंक्चर झाली तर देऊन देते समोर कोणाला असे. रोज सकाळ दुपार संध्याकाळ तुझा बाप बोंबेरी गेला का तुम्ही चॉकलेट आणण्यासाठी. ठरलं ना आपलं की आता खोटं नाही बोलायचं. मग आता तूही खोटं बोललीस मी खोटं बोल. मग टोमणे कशाला मारायची उगीच. यानंतर अजिबात टोमणे मारायचं नाही. ठीक आहे. बस आपण एकच ठरायचं की आपलं खरं खरं बोलायचं आणि खऱ्या खऱ्या मार्गाने वागायचं. आपल्या मुलाबाळांना खूप शिकवायचं शिकवून मोठा साहेब बनवायचं. त्यांना खरं बोलायला शिकायचं. त्यासाठी आपल्याला किती कष्ट करावे लागले, किती मेहनत करावी लागली तरी चालेल. म्हणजे काय बघ, मी सकाळी उठेन, सायकल घेईन, सायकलवर गोरे बघत. पुराच्या पुरं समजलं. पूर्ण समजलं. तू सकाळी उठशील, बरं, तुझी सायकल घेशील, त्या सायकलला 2 घोडे लावशील आणि जसा समोरच्या गल्लीत जाशील त्याच्या समोर मी जायला म्हणेन, ले खाली बाटल लोहा लोखंडवाला, ले 3 डब्बरवाला, ले खाली. अबे खोबडेले, मी अडाणी माणूस. मी माझा धंदा करेन. मग तू शिकली आहेस ना. मग अबे तू एखाद्या कॉम्प्युटरमध्ये नोकरी कर, एखाद्या ऑफिसमध्ये नोकरी कर, कपड्याच्या दुकानात नोकरी कर. पुढे लोहा लोखंडवाला जिम्मा काय कुठं माहित नाही काप्या करून पास झाली की काय. हे बघ, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. दोघंही आपण कष्ट करू, मेहनत करू, पोरांना शिकवू. ऐकलंय. अजून काही तुला काही स्वप्न वगैरे आलं होतं का? मला का? तुला कसं माहित? मला माहित आहे तुला आलं होतं म्हणून. असं खरं ना? तुला खरं स्वप्न, मला एक खरं स्वप्न पडलं होतं. पण मला सांग, स्वप्न थांब मी सांगतो. म्हणजे काय झालं माहितीये का, मी काल झोपला होतो, माझे डोळे लागले होते आणि मग मला अचानक स्वप्न पडलं. काय सांगतो, तू झोपला होता, तुझे डोळे लागले. अरे मला सुद्धा झोपले होते ना माझे डोळे, तर मला स्वप्न पडलं होतं. काय योगा योग, तुझे डोळे लागले होते, माझे डोळे लागले होते. 9-10 वेळा त्यांच्या अबे झोपल्यावर माणसाचे डोळेच लागलेले असतात. मी सहज बोलता बोलून गेलो. खबरदार, अक्कल पात्र नको. मी जेवढं बोलतो तेवढं त्याच्या पलीकडे जाऊ नको. ठीक आहे. बघ, मी झोपला होतो आणि मला स्वप्न पडलं. त्या स्वप्नात पांढरी शुभ्र साडी परिधान करून अशी छानशी अवतरलीस. आपण दोघंही फिरायला गेलो, ताजमहाल पाहायला गेलो तिकडे मस्तपैकी. आणि तू सांगू माझ्या मनात काय? सांग ना. तुझं रेशमाचा अंग यवनाचा रंग लेऊन अंगणी आली आणि तो मस्त मोहिनी मनासारखी सजनी मला मिळाली. मस्त मोहिनी मनासारखी सजनी मला मिळाली. रेशमाचा रंग यवनाचा रंग रेशमाचा रंग यवनाचा रंग लेऊन अंगणी आली. तू मस्त मोहिनी मनासारखी सजनी मला मिळाली. मस्त मोहिनी मनासारखी सजनी मला मिळाली.
तुझ्यासारखा जिवंत ताजमहाल माझ्यासमोर उभा असताना ताजमहालाकडे कशाला बघू? तुला काय वाटलं माहिती आहे? ताजमहालाची चर्चा कशाला करू? ताजमहालाची चर्चा कशाला करू? ताजमहालाची चर्चा कशाला करू? साजरे चेहरा पाहिला, साजरे चेहरा पाहिला, ताजमहालाची चर्चा कशाला करू? ताजमहालाची चर्चा हसताना तुला पाहिले साजरे, हसताना तुला पाहिले साजरे, चालता बोलता मुकला पाहिला, चालता बोलता मुकला पाहिला, ताजमहालाची चर्चा हळूच माझ्या डोळ्यात डोळे ठेवले आणि मला म्हणाले, तू म्हणाली मला सोबती मी तुझ्या, तू म्हणाली मला सोबती मी तुझ्या, जीवनाने जरी माफ केली सजा, जीवनाने जरी माफ केली सजा, जीवनाने जरी माफ केली सजा. म्हणून पत्तनाची पूजा कशाला करू? तो ताजमहाल काय करत? दगड आहे, जिवंत ताजमहाल माझ्यासमोर उभा. पत्तनाची पूजा कशाला